नमस्कार, मी ऋषिकेश शाह. आम्ही सर्वजण लेकटाऊन सोसायटीमध्ये राहतो कात्रजच्या. आणि आम्ही इथे आज एक निवेदन द्यायला आलो की लेकटाऊनला जो आज त्रास आहे, श्वसनाचा जो त्रास व्हायला लागला सगळ्या नागरिकांना, तो यासाठी होतो आहे की लेकटाऊन राजीव गांधी तलावाच्या बाजूला जो राजीव गांधी झूच्या बाजूला जो तलाव आहे, त्या तलावामध्ये नाल्याचं पाणी डायरेक्टली मिक्स होतं आहे आणि काही ट्रीटमेंट न होता ते मिक्स होतं आहे. त्याच्यामुळं तिथं जलपर्णी तर आहेच आहे, पण ते जे पाणी सिफनिंग करून जेव्हा नाल्यात सोडलं जातं आहे तेव्हा भयंकर घाणेरडा वास येतो आहे. आणि आता तर अक्षरशः असह्य झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की हे भांडीसुद्धा तांब्याचे भांडी असो, चांदीचे असो, तर हे काळी पडतात आहे. तर आपण पूर्ण आपल्या लेकटाऊनच्या चैत्रबन जो परिवार आहे, लेकटाऊनच्या आसपासचे सगळे सोसायटीज, एक 15-1 सोसायटीज आहेत चैत्रबन परिवारच्या, तर ते सगळेचे प्रतिनिधीसुद्धा इथं आलेले आहेत. आणि प्रत्येकाला जो त्रास होतो आहे, म्हणजे पार आपल्या नाल्याच्या सुरुवातीपासून पार शेवटपर्यंत ते वासाचा तो त्रास होतो आहे, त्याच्याबद्दल आपण आयुक्तांना एक निवेदन देणार आहे. आणि त्याच्याबद्दल आमची मागणी अशी आहे की ते पाणी जे येते तलावामध्ये ते थांबावं. तिथं जो गाळ साठला गेला आहे, वर्षानुवर्ष जो गाळ साठला गेला आहे, तो काढला गेला नाही इतके वर्ष, तो त्वरित काढला जावा. आणि सिफनिंगचं पाणी निदान तात्पुरत्या बेसिसवर, ते जे ओपनमध्ये सोडलं झालं ते निदान तात्पुरत्या बेसिसवर पाईपलाईनद्वारे ते ड्रेनेजला कनेक्ट व्हावं. तर अशा 3 मागण्या आम्ही घेऊन आलो आहे. आणि हे ॲक्च्युली हे 2019पासून हा त्रास प्रत्येक नागरिक सहन करतो. त्यामुळं आमची एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही याच्यामध्ये आता कुठलाही वेळ न घालवता त्वरित ॲक्शन घ्यावी आणि आम्हाला सगळ्यांना त्रासातून मुक्त करावं. परिवारातर्फे मी सगळ्यांना आयुक्तांना आम्ही रिक्वेस्ट करतो. नाल्याचं जे पाणी जे डायरेक्टली सोडलं जाते ते कशा प्रकारे सोडलं जाते, कारण ते इलिगल आहे का? हो, जे वरनं जे नाल्यात पाणी येतं आहे ते सगळ्या वरच्या ज्या सोसायट्या झाल्यात, ज्यांना सांडपाण्याची काही व्यवस्था झालेली नाही, ते अनधिकृतपणे त्या नाल्यामध्ये कात्रज तलावामध्ये सोडलं जातं. आणि मी तर असं म्हणेल, हाच कात्रज तलाव, पेशवेकालीन कात्रज तलाव पूर्वी किती सुंदर होता. एकेकाळचे त्याचे फोटो आहेत. आणि आज त्या तलावाची इतकी दुरावस्था झालेली आहे. आणि त्याहीपेक्षा आम्ही तिथे 5 मिनिटसुद्धा संध्याकाळी श्वास घेऊ शकत नाही, इतकी प्रचंड दुर्गंधी असते. आमच्या घरात त्याचा त्रास होतो, तिथं उभं राहणं अशक्य होतं. मी तर म्हणेल की येऊन तिथे आमची सत्यता पडताळून पहा. फक्त 3 मिनिट नाकाला हात न लावता श्वास घेऊन दाखवा ते कात्रजमध्ये येऊन, लेकटाऊनमध्ये येऊन. तुम्ही एक सिनियर सिटीजन आहात, हो. कशा प्रकारे त्रास होतो? आज अशी परिस्थिती आहे की कुठल्याही प्राणीमात्राला स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि सूर्यप्रकाश हा प्रत्येकाचा हक्क आहे. आणि त्या गोष्टीपासून आज आम्ही वंचित आहोत. हे मी जे पाणी आणलं हे कात्रज तलावातलं पाणी आहे, पूर्ण दुर्गंधीयुक्त पाणी आहे. आणि आम्ही जो श्वास इन्हेल करतोय तो पूर्णपणे दुर्गंधी असलेला श्वास, म्हणजे आमचं आरोग्य धोक्यात आहे. आज कमीत कमी लेकटाऊनमधली 100-200 माणसं श्वसनाच्या विकारानं इतकी आजारी आहेत की प्रत्येकाला डॉक्टरची ट्रीटमेंटची आवश्यकता आहे. आणि यावरती आम्हाला काहीतरी तोडगा मिळायला पाहिजे असा आमचा हक्क आहे. जर तोडगा नाही निघाला तर काय कराल बरं? आता तुम्ही निवेदन देता. लेकटाऊनचे रहिवासी आहे. तोडगा नाही निघाला तर तुम्ही तोडगा काय नाही कराल? निघाला तर पुढच्या वेळेला आम्ही ठय्या आंदोलन करू. आम्ही महापालिकेच्या समोर आम्ही आंदोलन करू. रस्ता आंदोलन पण करायची आमची तयारी आहे.